दिल्ली येथील कथित दारू घोटाळा प्रकरणातून अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 जणांची निर्दोष मुक्तता। दिल्ली येथील कथित दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह 23 जणांची निर्दोष मुक्तता करत न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणांना जोरदार फटकारले। पुराव्याविना आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असा कोणताही घोटाळा झाल्याचे दिसून येत नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले। या निकालामुळे केंद्र सरकार व भाजपचा दावा फेल ठरल्याची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने व्यक्त केली आहे। आप नेत्यांवर सुमारे 2000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला होता, मात्र आरोपपत्रात ठोस पुरावे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। सत्तेसाठी सीबीआय व ईडी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोपही या निकालातून अधोरेखित झाल्याचा आप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। या प्रकरणामध्ये केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपद तर सिसोदिया यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। दिल्ली न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर जयसिंगपूर येथील क्रांती चौकात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली, तसेच पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। यावेळी उपस्थित मान्यवर इक्बाल सुदर्णे, आपचे माजी शहराध्यक्ष आदमभाई मुजावर, प्रवीण सावंत, कैलास काळे, परसू शिंगाडे, गजानन पवार, राम शिंगाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सत्य जिंकलं आणि खोटारडेपणा लोकशाहीमध्ये नष्ट झाला। दिल्लीच्या उच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आदरणीय अरविंद केजरीवाल यांना निर्दोष मुक्त केले। भाजपने कथित घोटाळा या नावाने एक षडयंत्र सुरू केले आणि त्यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंग अशा भरपूर लोकांची नावं घेऊन त्यांना बदनाम केले आणि त्या कथित घोटाळ्यामध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता घालवण्याचं षडयंत्र केलं। न्यायाच्या कक्षेमध्ये जात असताना न्यायालयाने ईडी, सीबीआय अशा उच्चस्तरीय ज्या चौकशी समिती आहेत, ज्या संघटना आहेत, शासकीय यंत्रणा आहेत, त्यांना देखील चपराक देऊन आणि त्यांना सत्य समोर मांडायला लावून त्यामध्ये हा कथित घोटाळा होता हे सिद्ध केलं। आज काही लोकांचं म्हणणं आहे सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता। आज संविधानाच्या माध्यमातून दिल्लीच्या कोर्टाने अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांना झालेला त्रास हा चुकीचा आहे हे सिद्ध केलं आणि त्याची निर्दोष मुक्तता केली। आज आम्ही या सरकारच्या माध्यमातून भाजपला आव्हान करतो की खोटं नाटक कोणतेही काम करू नये। ज्या पद्धतीनं दिल्लीमधली सत्ता गेली त्या पद्धतीनं महाराष्ट्रामधली सत्ता त्यांनी हलवून काढली आणि खोट्या ईव्हीएमच्या घोटाळ्यावर आणि वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून हे सरकार चालवत आहे। या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि लोकशाहीचा हा विजय आहे, त्या लोकशाहीला आम्ही जिंदाबाद करतो। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।